जीव कासा वीस झाला, श्वास हा अडला जरी, दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी. आईला मोने काय करतोय तिथं? जाऊन बघतोच काय करतोय मोने. मोने काय करतोय रे? काय नाही, बसली मोबाईल बस. बरं बरं, चल की चौकात बसू. चल मग. चल चल. पोरं कुठे गेली रे? अरे तू जोडीदार दिसून नाही, लय दिवस झाले. बाहेर गेले रे. बर, कुठे गेले बाहेर? काय माहित गेले, पंढरपूर गेला. कधी येणार आहे काय? संध्याकाळी. मला एक कोणाला बघतो आयला मित्र बघायला उतरू आहे. उचली. बरोबर बघ थांब. जाणार उचलली थांब जरा. लगा आता हैदराबादची नरसिंग मॅच येईल. हैदराबादला कसं जिंकायला लागले मग मला वाटतं आरसीबी जिंकते लागा. हैदराबाद जिंकते. काय सांगावं लागा, नाही तर मला वाटलं होतं 400 मार्क केली. रानात काय लावली मला? ऊस गळायला लागला तर पाणी नाही. तुमचं काय? आमचं काय मोकळं सगळं नांगरून सोडलंय. पाणी नाही. फिरत नाही काय पाणी बोर थोडा चालायला लागलाय का? ते पुरतं बघते आता. काय पोरं म्हणला चौकात नाही पहिल्यांदा. मग काय पेपर संपलेत लागा. सुट्ट्या लागले जाता. तीच घे काय गं नाही लागत. नाही तवा लागा मग येऊन बसतील चौकात आणि फोन करते नुसतं घरनं वगैरे. जोडदारला काय पण करतोय लागत. मग काय तर मला पण काय सांगत नाही. बरं कुठं क्रिकेटला जात होता आधी, आता बंद झालं. तर ऍडमिशन कशाला म्हणजे लागले. इंजिनिअरिंगला घेतले, आता जाते कॉलेजला. अरे ती तू म्हणला होता पायलटचं पण काय घेतलं होतं इंजिनिअर घ्यायला गेलो होतं. बरं काय तर पैसे वांद झालं म्हणून परत कॅन्सल केलं. मग आता कुठं आहे काय मित्र? आता आहे की फेरीला. बरं आता फिरायला गेले वाटतं पंढरपूर. तुला काय बटन आहे एकावर स्थिर राहणार आहे. काय पण करायला लागले ते काय बी करते रे आता. बर म्हणून तर मी त्यासोबत फिरत नाही आता. म्हणून मला काय माहित नाही एवढते. बर घरची त्याला कशी काय सपोर्ट करते तुला? काय माहित, काय बोलत नाहीत त्याला. बर लगा आपली तर घरची लागायची काय? मग काय तर म्हणली असती काय करायला लागला. मग काय एक तर एक करत लय उघडायला का? एवढं झालं लागा काय पण करता येईल. होय लागा अवघडायचं. मग काय बाबा इकडे जरा काम आहे. ही लवकर लागा मजा आहे जरा. चल बाळू जरा गडबड आपल्या. चल तुला सांगतो परत. काय काम आहे कळत तुझं मला? बस इकडे जायचं आपल्याला जरा बाहेर. अरे तुला एक सांगायचं होतं. अरे मग सांगी काय सांगायचं त्याला काय एवढं विचारून तुला एक सांगायचं म्हणतोय. सांग काय सांगायचं ते. चल बाहेर गेलो सांगतो. बरं थांब जरा माझं आवरून जाऊया. बरं चल काय म्हणत होता मागाशी? परत जाऊ बस जरा. काय म्हणत होता सांग. अरे ती मोनन दादा तुझ्याविषयी काहीतरी बोलत होती बोलावर. बर ती तुझ्या आई बापावरनं काहीतरी सांगत होती असं तसं की बर शहाणं नाही आणि काय फिरते असं तसं काहीतरी. वाईट बोलत होती. हा काहीतरी म्हणत होती. मोने असं बोलणार नाही रे. आम्ही तिथं बसलेलो पकडावर मग काहीतरी तुझ्याविषयी बोलत होती. बर चल बरं तिथं आहे ती भाऊ चौकात. चल
तू ऐकलं काय काय म्हणत होती ऐकली तुला माहित आहे ना काय म्हणले चल बाबा माहिती इथं बसली होती का? इथं बसलेली मी तिथं बसलो माहिती आता माहिती कुठे गेली असती फोन लावा म्हणाने होय. चंद्र चांगला आला बस दादन म्हणे होते होते कोण म्हणे हॅलो हॅलो बोली बाय जरा कट्यावर येईल मग काम आहे तुझं बरं बरं येतो येतो ना दादाला घेऊन बरं बरं चालते घेऊन येतो दादा पाहिजे जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे इथं म्हणलंय कट्यावर तारी एक राहतो ईश्वर कसा गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे कसलं येतंय ला मोन्या की लगेच ये म्हणून सांगितलं होतं काम याला गेली आता एक तर बोललंय मला मागं काय काय सांगतो त्याला एकाच भाषेत येऊ दे नसतं आता बरं तू ऐकलंय तर ना सगळं नीट? हा ऐकलं गाडी वाजती लगा आलं काय गाडी तिथं का लावली रे त्याने एवढ्याला काय दोघं गायले आईला फोन कोण बळपापाच फोन आलाय हॅलो हाय इकडं मग काट्यावर आलतो जरा काम होतं एक बाळू हाय बरं बरं चालतंय देतो पाठवून बाळू पप्पाने बोलवले वाटतं तुला जातो बघतो मी यांच्याकडे चालते कारण कशाला बोलवले अरे ती बाळून मला सांगितलं तुम्ही माझ्याबद्दल मागाशी काय बोलत होता म्हणत तू काय बेकार लागलाय क्रिकेटला जातोय इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतली काय अरे पण तुम्हाला काय करायचं मी काय करणार मला म्हणे तुझ्याकडनं ह्यापेक्षा नव्हती तू एक चांगला मित्र राहिला का माझा मला वाटलं पण तू जर असं माझ्याबद्दल वाईट मागं बोलत असला तर काय उपयोग आहे अरे मी फक्त म्हणलं काय बेकार लागले म्हणून मी काय बसत नाही त्यासोबत म्हणलं ह्याच्यामुळे मला एक गोष्ट कळली बघ हा. पुढं माणूस चालला का मागे चालूच होते ह्याच्यावर मला वाटतंय माझी प्रगती व्हायला लागली आता जळणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आता बरं जाऊ द्या मान्य करू नका तो बी त्यात लायकीच आहे मागे वाईट बोलायचं आणि परत तोंडाला चांगलं पुढे बोलायचं बरं जाऊ द्या तर मी काय बोलत नाही अवघं बोलत आला का मागं लागा आई वडिलांना पण तुम्ही वाईट बोलताय यार माझं बा आई बाप सपोर्ट करते तुम्हाला काय करायचं रे बरं बाबा आमचं चुकलं म्हणलंही मग आता एकतर माझ्या घरची मला सपोर्ट करते तुमच्या घरची करत नाही ती ह्याच्यावर तुम्ही माझ्यावर जाताय त्यात माझं कुठं काय चांगलं व्हायला लागला तर तुमची जळाई संख्या वाढतीच अजून वरच्यावर लगा तुम्ही दोघं चांगला आहे म्हणून मी मिठवा आले लागा म्हणून मी तो आर मला बाळून सगळा विषय सांगितला दादा तो बी तिथं मागा माझ्याबद्दल वाईट बोलत होता मला काय सुद्धा फरक पडत नाही तुम्ही वाईट बोलला म्हणून माझ्याबद्दल ते नाही विचारलं कुठे गेला जोडला मी म्हणले आता काय विचार लागले फिरतं इकडे तिकडे काय बी म्हणजे कसं आहे सगळीकडे असावर माणसानं ऑलराऊंडर असावं म्हणून आम्ही करतो आम्हाला काही यायला लागलं नाही कशात बी जायचं आणि काय बी अरे करायचं आम्ही म्हणतोय तुझ्या पप्पा कुठं पैसे वाया जाऊन रे एका ठिकाणी नीट राहावं मला सगळं कळतं रे कोणाचा विचार कसा आहे तर कोण काय विचार करतंय सगळं मला इन डिटेल मला माहिती आली तुम्ही काय बोलला काय नाही काय ते जाऊ द्या तुम्ही दोघं भांडणं करून राहू द्या काय त्याला उद्या मग तुझा मित्रच आहे का तो? विषय सोडून काय फरक पडत नाही मला फक्त मला एक गोष्ट कळली माझी प्रगती व्हायला लागली माझ्या माघारी माझा विषय निघतोय ती चांगल्या कामासाठी असू दे नाही तर वाईट कामासाठी असू दे इथंच मला कळलं माझी प्रगती व्हायला अरे लागली पण ती. तुम्ही दोघं रोज जेवलं मित्र लागा एका अरे मग जेवलं मित्रच पाय खाली वाढायला लागले काय करायचं हा आर पुढं चाललाय आपला मित्र काहीतरी करतोय नवीन करतोय त्याला साथ द्यायची सोडली त्याच्या घरची साथ देते ती मित्रानं जर असं केलं तर कसं व्हायचं बघा आता तुम्ही काय करता काय नाही आज सांगायचा उद्देश आहे तुमचं तुम्ही ठरवा दोघं काय करायचं काय नाही बाबा आजपासून राम असले मित्राला जातो मी. थांबली काय काय नाही कळलं सगळं कोण कसं आहे काय कोण जातो मी येत नाही काय उपयोग नाही मला माहित आहे यश एकदा येत नसतंय एका ठेक्यात कधीच यश येणार नाही पण एक दिवस नक्की येणार आहे त्यांना दाखवून देतो मी काय करू शकतोय म्हणते ते ना मला ही नवीन काहीतरी करतंय
दाखव त्याला काय काय नवीन करतोय आणि काय काय त्यातनं मिळवलंय मी. काय बी करणार पण आई बापाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. आता नावं ठेवणाऱ्यांची तोंडच बंद करतो एका दणक्यात नुसतं. चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी लख लखती बिजली तुझ्या तरी मंत्र आहे हाच एकला थांबला जो इथे संपा